मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी जनजागृती या चॅनेलवर। जर तुम्ही महाराष्ट्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि तेही सरकारी सेवांशी जोडलेला, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच ई सेवा सेंटर सुरू करण्यासाठी नवीन मार्गदर्शन तत्वे आणि निकष जाहीर केले आहेत। या केंद्राच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड प्रोसेसिंग आणि विविध महत्त्वाचे दाखले व प्रमाणपत्रे देऊ शकता। पण हे केंद्र मिळवण्यासाठी आता नवीन 100 गुणाची म्हणजे सिलेक्शन प्रक्रिया असणार आहे। चला तर मग जाणून घेऊया की या 100 गुणांचे विभाजन कसे आहे आणि अर्ज करण्यासाठी काय पात्रता लागते। तर सिलेक्शन प्रोसेससाठी तुमच्या 100 मार्काची विभागणी केली जाईल। तर निवडीची ही प्रक्रिया एकूण 100 गुणांची आहे, ज्यामध्ये खालील मुद्द्यांनुसार गुण दिले जातात। तर शिक्षण हे 10 गुणांसाठी आहे। तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर हे गुण अवलंबून असतात। जर तुम्ही उच्च शिक्षित किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर उमेदवारांना यामध्ये अधिक प्राधान्य आणि गुण दिले जातात। डिजिटल साक्षरता म्हणजेच यासाठी 15 गुण आहेत। यामध्ये संगणक हाताळणीची क्षमता, ऑनलाईन अर्ज करण्याची कौशल्ये आणि सायबर सुरक्षेचे ज्ञान पाहिले जाते। यासाठी MSCIT किंवा तत्सम प्रमाणपत्र असणे फायदेशीर ठरते। पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर, तर यासाठी 15 गुण आहेत। तुमच्याकडे किमान 100 चौरस फुटांची स्वतंत्र जागा असणे आवश्यक आहे। तसेच संगणक, लॅपटॉप, स्कॅनर, बायोमेट्रिक डिव्हाइस, वेबकॅम आणि हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी यांसारखे हार्डवेअर असणे बंधनकारक आहे। तर यासाठीच अनुभव किंवा एक्सपिरियन्स असेल तर यासाठी तुम्हाला 10 गुण दिले जातील। जर तुम्हाला CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर, ई सेवा किंवा बँकिंग सेवांचा आधीचा अनुभव असेल तर तुम्हाला यात अतिरिक्त गुण मिळतात। आर्थिक क्षमता आणि चारित्र्य पडताळणी, फायनान्शियल आणि कॅरेक्टर व्हेरिफिकेशन, तर यासाठी 20 गुण आहेत। यामध्ये 6 ते 12 महिन्याची व्यावसायिक चालवण्याची क्षमता तपासली जाते, यासाठी 10 गुण। आणि तुमचा पोलीस रेकॉर्ड किंवा चारित्र्य पडताळणी क्लीन म्हणजेच पोलिसांकडून तुम्हाला एक क्लीन चिट हवी आहे की तुमच्यावरती कोणतेही गुन्हे दाखल नाही सायबर रिलेटेड किंवा अन्य, तर यासाठी 10 गुण आहेत। तर ग्राहक सेवा आणि मुलाखत, कस्टम सर्व्हिस आणि इंटरव्ह्यू यासाठी 20 गुण। तुमची संवाद कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल, बोलण्याची तुमची स्किल चेक केली जाईल। समस्या निवारण्याची क्षमता म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आणि सरकारी सेवांचे ज्ञान तपासण्यासाठी तुमची मुलाखत घेतली जाते। सामाजिक सर्वेक्षता सोशल इन्क्लुसिव्हिटी, तर यासाठी 5 गुण। माजी सैनिक, महिला आणि अपंग व्यक्तींना यामध्ये विशेष प्राधान्य व गुण दिले जातात। तर महत्त्वाच्या अटी सुद्धा समजून घ्या। आता पाहूयात यासाठी सर्वात महत्त्वाच्या अटी कोणत्या आहेत। अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे। अर्जदार ज्या भागात हे केंद्र सुरू करू इच्छितो त्याचा भागाचा रहिवासी म्हणजेच लोकल रेसिडेंट असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, जर तुम्हालाही आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर आत्तापासूनच या निकषानुसार तयारीला लागा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर उद्योजक मित्रांसोबतही शेअर करा। आणि जर तुम्हाला याची पूर्ण माहिती चेक करायची असेल, हे GR वाचायचं असेल तर याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी टेक्निकल रिलेटेड आणि जनजागृती रिलेटेड नवीन माहिती घेऊन येत असते। धन्यवाद।